तर इथे आपले यमी मस्त फिश सारखे लागणारे सुरण फ्राय तयार आहेत। आणि हे गरमागरम खूप छान लागतात फ्रेंड्स। आणि लहान मुलं जी सुरणाची भाजी खात नसतील ना, त्यांना ही सुरणाची कापं करून द्या, बघा ते नक्की सुरण खातील अशा पद्धतीने। तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा माझी ही आजची रेसिपी आणि नक्की सांगा मला कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला माझी आजची सुरणाची कापाची रेसिपी। हॅलो फ्रेंड्स, नमस्कार। कसे आहात तुम्ही सर्व? माझ्या उर्वी शॉर्ट्स या चॅनलवर तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते। तर आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे सुरणापासून एक रेसिपी। तर सुरणाची भाजी आपण नेहमी बनवतच असतो, पण आज मी बनवते सुरण, त्याच्यापासून मी कापं बनवते। हे बघा, हे थोडं पाव किलो सुरण घेतलेलं आहे मी। आता याचे मी कट करणार आणि ते कापं बनवणार मी। तर फ्रेंड्स याचे काप कट करून घेणार आहे मी। हे वरचं सगळं अगोदर सुरीने काढून घेते, नंतर याचे काप कट करते आणि मग याची रेसिपी मी तुम्हाला आता दाखवते। तर जास्त काही न बोलता आपण आता रेसिपीला पटकन सुरुवात करूया। चला तर मग फ्रेंड्स, सर्वप्रथम हे मी सर्व काढून घेते। तुम्ही वेळेवर सुद्धा करू शकता, मी सुरीने करते। हे बघा, हे असं सर्व हे करून घेतलेलं आहे, सर्व काढून घेतले मी। बघा त्याला माती असते। तर फ्रेंड्स आता हे मी कट करून घेते। एकदम पातळ नाही आणि एकदम जाड पण नाही, असं कट करून घ्यायचं आपल्याला। फ्रेंड्स ही कापं एकदम फिश फ्राय सारखी लागतात। तुम्ही एकदा बनवलात ना, पुन्हा पुन्हा बनवाल। तर हे पहा फ्रेंड्स, इथे मी सर्व कट करून झालेले आहे। आता मी हे सर्व स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये। आता मी हे स्वच्छ धुवून घेणार आहे। तर फ्रेंड्स पाहू शकता, इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता हे मी बॉईल करणार आहे। आपल्याला हे थोडं शिजवून घ्यायचं आहे फ्रेंड्स। आपल्याला हे 90% तरी शिजवून घ्यायचं आहे, 90% आपल्याला कुक करून घ्यायचं आहे। नंतरचं पूर्ण 100% कुक आपण फ्राय होताना ते होऊन जाणार। तर सुरुवातीला आपण यामध्ये जसे की सुरणाला खाज असते, हे बघा आता पण मला जेव्हा मी कट केलं ना, तर मला तर थोडीफार खाज येते। त्यासाठी आपण त्यामध्ये कोकम घालायचे आणि याला 10 मिनिटं तरी लागतील। तुमचं सुरण चांगलं असेल ना, तर पटकन 10 मिनिटांमध्ये शिजतं सुरण। काही सुरण खूप जुनं असतं ना, मग त्याला टाईम लागतो शिजायला। तर ते तुम्हाला ओळख असेल तर तुम्हाला समजेलच सुरण घेताना। तर आता हे 10 मिनिटं मी ठेवणार आहे असंच कुक व्हायला। तर फ्रेंड्स इथे 10 मिनिटं झालेली आहेत। मी आता चेक करते सुरण शिजलंय का। हो, आपलं सुरण शिजलेलं आहे, चांगलं शिजलंय जवळजवळ। बाकीचं 10% आपण फ्राय करताना ते शिजणारच आहेत। आता मी गॅसची फ्लेम ऑफ करते
आणि आता हे थंड झाल्यानंतर मी काढून घेते. तर फ्रेंड्स, इथे सर्वप्रथम हे थंड झालेलं आहे. आता यामध्ये सर्वप्रथम मी घालते मीठ. चवीनुसार मीठ घातलेले आहे. त्यानंतर मी इथे घालणार आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट. यामध्ये हिरवी मिरची सुद्धा आहे. त्यानंतर मी इथे घालते हळद आणि त्यानंतर मी इथे घालणार आहे मालवणी मसाला, तुमचा घरचा जो मसाला असेल तो. आता मी वाटणामध्ये आलं लसूणच्या वाटणामध्ये मिरची पण होती हिरवी, म्हणून मग मी मसाला त्या हिशोबाने घातलेला आहे. तर हे इतकेच मसाले आपल्याला घालायचे आहेत. आणि थोडंसं धने जिरे पावडर, हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल. आता मीठ, हळद, आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट आणि मसाला, हे सर्व मिश्रण मी घातलेले. मालवणी मसाला आहे माझा, तर त्यामध्ये गरम मसाले तर असतातच. आता हे मी सर्व मिक्स करून घेते, सर्वीकडे लागलं पाहिजे छान. हे पहा फ्रेंड्स, सर्व मसाला मी छान लावून घेतलेला आहे. पाहू शकता, सर्वीकडे छान मिक्स करून घेतलं आहे मी. हे बघा, हे पहा, पाहू शकता मसाला छान लावून घेतलेला आहे मी. तर फ्रेंड्स, आता मी इथे रवा घेते. आपल्याला याला रवा लावायचा आहे. तुम्ही इथे थोडंसं तांदळाचं पीठ सुद्धा मिक्स करू शकता, पण मी इथे फक्त रवा लावते. तर हे छान सर्वीकडे असं रवा लावून घ्यायचं. याला असं प्रत्येक कापाला मी इथे रवा लावून घेते. फ्रेंड्स, झटपट होणारी रेसिपी आहे ही. भाजी आवडीची नसेल आपली तर मग आपण ही कापं बनवू शकतो. आणि खरं सांगते, मुलं सुरणाची भाजी नसतील खात तर अशा पद्धतीने बनवून द्या त्यांना, मुलं देखील आवडीने खातील. कारण ही कापं ना सेम फ्राय मच्छीसारखी लागतात, फिश फ्राय सारखे लागतात. एकदम फक्त कुक नाही करायचं खूप जास्त, नाही तर त्याचे तुकडे होऊ शकतात. त्याच्यामुळे 90% कुक केलं की नंतर आपण तेलात शॅलो फ्राय करणारच आहे, तर तेव्हा ते पूर्णपणे कुक होणारच आहेत. आणि एकदम पातळ नाही चिरायचे फ्रेंड्स, नाही ते नंतर थंड झाल्यानंतर ना चिवट होतात, कडक होतात, चिवट होतात. त्याच्यामुळे थोडंसं जाडसरच कट करायचं. मग काय होतं, खूप छान लागतात. नंतर सुद्धा ते तसंच नरम छान लागतात आतून. आता हे सर्वाला रवा लावून झाला की मग नंतर मी हे तेलामध्ये शॅलो फ्राय करायला घेते.
फ्रेंड्स, इथे माझं सर्व कापांना रवा लावून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। आता इथे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे। आता त्यावर मी तेल ओतते, तेल गरम करायला ठेवते। यावर मी घालते आता तेल। आपल्याला हे शॅलोच फ्राय करायचे आहेत, डीप फ्राय नाही करायचे, हे शॅलोच फ्राय करायचे असतात। तेल तापलं की यावर मी हे काप फ्राय करायला ठेवणार आहे। माझं ऑइल छान गरम झालेलं आहे, पाहू शकता तेल छान गरम झालेलं आहे। तेल तापल्यानंतर थोडा मीडियम करायचा गॅसची फ्लेम थोडी मीडियम करायची। याला आपल्याला फार वेळ नाही लागणार, कारण ऑलरेडी आपण हे बॉईल करून घेतलेलं आहे। आपण हे बॉईल करून घेतलेलं आहे अगोदरच, त्याच्यामुळे आपल्याला फार वेळ नाही लागणार फ्राय व्हायला। फक्त क्रिस्पी झाले मस्त छान की मग आपले सुरण फ्राय तयार आहे। तर फ्रेंड्स, इथे साईडने पण तेल सोडते मी, जिथे जिथे तेल नाही लागले तिथे सगळीकडे तेल सोडून घेऊया। मस्त छान तांबूस कलर येईपर्यंत खालच्या बाजूने फ्राय झाले की मग पुन्हा पलटून घ्यायचे आपल्याला हे। आता हे मधले जे अगोदर घातलेले ते बघा तांबूस कलर झालेले आहे मस्त। तर हे पहा फ्रेंड्स, असे मस्त दोन्ही बाजूने आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, इथे आपली सुरणाची कापं तयार आहेत, दोन्ही बाजूनी छान शेकून घेतलेली आहेत मी। पाहू शकता कलर मस्त चेंज झालेला आहे। आता मी हे प्लेटमध्ये काढून घेते। तर फ्रेंड्स, पाहू शकता इथे माझी सुरणाची कापं रेडी आहेत खाण्यासाठी। हे बघा, पाहून वाटते की नाही फिश फ्राय आहे असं, सेम फिश फ्राय सारखंच लागतं, व्हेजमध्ये नॉनव्हेजची चव। तर मग कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्की सांगा मला कमेंटमध्ये। व्हिडिओला माझ्या लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल तर, आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी, बाय। मी आता सुरणाची कापं मस्त एन्जॉय करते, तर तुम्ही पण नक्की बनवा आणि नक्की एन्जॉय करा। तर मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय।